थांब थांब आलोय ना तुझ्यापाशी. आलोय रे दादा, तुला घेऊन जाऊ आम्ही, काळजी नको करू. आलोय आलोय आलोय. मला चालता नाही येणार. अरे आम्ही तुला उचलून घेऊन जाऊ, तू घाबरू नका. हा थांब थांब, तो पाय ना तुझा एकदम निघन थांबा 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 थांबा. अरे निघा हे, थांब थांब थांबा थांबा थांबा. अहो हा प्लायवूड वरती ह्याचं लोड आहे मेजर. हा हा थांबा ना, थांबा थांबा हा थांबा थांबा थांबा. होईन 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 होईल होईल होईल. इथं कसं जागा ही तोडावं लागेल. हे असं भरपूर वेळा ठेवावं लागणार आहे. होय होय फायरमॅन ॲक्स बघा हा बरं आहे का. थांबाळा थांब, मी आहे तुझ्यापाशी. या काय माझ्या अंगा पहाड्यावरती लक्षात ठेव हो. काय दिसलं का. आणि मी तुझ्या मध्ये या, तू खाली या, तुला काय करून देत नाही. पिंपरी-चिंचवडच्या मोशीत इमारत दुर्घटना झाली. यातल्या 9 जणांना जीवदान देण्यात यश आलं. पण हे जीवदान देण्यासाठी अग्निशमन दलाची सगळी टीम इथं तैनात होती. त्यातला अनिल वाघ हा जांबाज जवान जो आहे तो प्रत्यक्षात त्या इमारतीच्या आतमध्ये गेला होता. आणि 1-2 मिनटं नव्हे तर दुपारी 2 ते मध्यरात्री 1 असा 11 तास आणि सकाळी पुन्हा एकदा 9:30 ते 12:30 3 तास म्हणजे जवळपास 14 तास हा जवान जो आहे तो आतमध्ये होता. त्याच्यासोबत आणखीही काही जवान होते. नेमकी आतली परिस्थिती काय आहे आणि कसं बचाव कार्य तो करत होता हे त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. अनिल, सुरुवातीला तुझं कौतुकच आहे की तू हे सगळं पाऊल उचललं, स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सगळं बचाव कार्य केलं. काय परिस्थिती आहे आतली हे सांग. 1:45 आम्हाला कॉल आला चिखली फाउंडेशनला. या ठिकाणी आम्ही आलो. या ठिकाणी जो माहोल होता आम्ही बघितला. त्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा 4 लोक काढले बाहेर. फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील, आमचे सर्व लोक असतील. तसेच त्यानंतर मग आम्हाला कळलं की इथून पुढं आम्ही काय करू शकत नाही. त्यानंतर डोर ब्रेकर, चेनस्वा याच्या माध्यमातून आम्ही तो होल घेतलं 3x6. तर त्यामध्ये आतमध्ये उतरून आम्ही त्या लोकांना बाहेर काढलं. आत काय आहे सगळं? कचरा आहे, पिलर आहेत, काय आहे नेमकं? आतमध्ये जाता येत होतं का? आतमध्ये भरपूर कचरा आहे आणि तिथं आतमध्ये कोणीच मान जाऊ शकत नाही असं. आणि आत्तापर्यंत आम्ही 9 लोकांचा जीव वाचवलेला आहे. माझ्याबरोबर सहयोगी ऑफिसर लोक आहेत आमचे ते बोलतात. अनिल, आत तू ज्या वेळेला गेला होता काय प्रत्यक्षात ते नजरेत पडत नव्हते, तर मग त्यांच्याशी कसा संवाद तू साधायचा? त्यांना धीर कसा देत होता? हे संवाद साधला तर त्यांच्याकडे मोबाईल होते. तर आम्ही आवाज दिला ना आतमध्ये की त्यांना आम्ही सांगायचो की तुमचे लाईट विजन चालू करा मोबाईलचे. त्या ठिकाणी आम्ही जाऊ, पोहोचू तुमच्यापाशी. हां आवाज करतील. मग त्यांच्या पशी गेल्यानंतर ते सांगतील की हा ठीक आहे. पण आवाज ऐकू डावा कोपरा आणि उजवा कोपरा ह्यात फरक होता. पण मोबाईल लावल्यावरती आम्ही त्यांच्यापाशी पोहोचलो. आता ते जे काही सगळं आत जायचं होतं, एअरबॅग फुगवून तो कचरा खाली दाबायचा होता, तर ते सगळं कसं कार्य केलं तू आणि तू त्यांच्यापर्यंत कसं पोहोचला? ते कसं पोचलं माहिती आहे का की पहिल्यांदा तो मलबा होता मागचा दाबलेला, त्या ठिकाणी आला. त्याच्यावरती पहिलं बसलो. माझी सहकार्यांनी मला खाली सोडलं की तुम्ही खाली जावा, आधी बघा लोकेशन कसं आहे काय ते. त्यानंतर किती जण होते म्हणजे तुम्ही एकूण किती जण आतमध्ये होते? मी आणि एक NDRFचे कर्मचारी होते, 2 जण. आणि त्यानंतर माझी बाकीची टीम होती. आणि त्यावेळेस मी लय घाबरलो होतो. काय भीती वाटली? आतमध्ये ऑक्सिजन नव्हता. नंतर फायर टीमने आम्हाला सगळी सुविधा केली. त्यांना सांगितलं की आपलं हे लागण, ह्या गोष्टी लागतील. आता काय करायचं म्हणलं. खाली उतरल्यानंतर की सगळे त्या विटा वगैरे सगळ्या एकदम असं रश होतं की कसा मार काढायचा, कसं जायचं त्यांच्यापाशी. त्यांना फक्त आम्हाला विजल दाखवा, लाईट दाखवा की तुमच्यापाशी आम्ही कशी येऊ शकतो. त्यानंतर पहिले 6 लोक काढली. 6 लोक काढल्यानंतर आम्ही टाईम घेतला कारण सगळे मॅनपॉवर सगळे काम करत होती. त्यानंतर 12 नंतर आमचं डिसिजन झालं की ती जी 3 लोक होती आतमधली ती लई किंचाळाची विवळायची. त्यांचं मग आम्ही ते कसे अडकले होते? काय होतं त्यांच्या अंगावर? ब्लॉक होते. हां मग ते सिमेंटचं जे सगळं स्लॅब होता तो आतमध्ये. हां मग तो ब्लॉक वगैरे काढला. मग तो एक मुलगा होता तो की मग असं म्हणायचं की सर मला वाचवा प्लीज. देवच आलाय असं त्यांना भास. हां देव आले म्हणजे तो म्हणायचा की मला आता रोड येतं. तो म्हणला की तुम्ही माझ्यासाठी देवच आहेत. मग त्याला आम्ही काढलं बाहेर. त्याला बाहेर काढलं. पण त्यावेळेस त्याची सिच्युएशन अशी होती की डोक्याला मार लागला होता. त्यावेळेस आम्ही बँडेज पट्टीने त्याला बांधलं वगैरे.
मग मी आमचे सिनियर तर मी त्यांना सांगितलं की आम्हाला एवढं सामान लागन, खाली वरती लागन, ह्या सगळ्या गोष्टी लागतील. मग त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केली ते त्यावेळेस त्यांना बाहेर काढायचं एकतर तिथं आत थांबणं कठीण होतं. हा पण होता बरं हां ओके. तो बॅकला होता, आत आला होता, हो आत गेला होता. हो. मग ते त्यांना बाहेर कसं काढलं तुम्ही? म्हणजे जे अडकलेले होते, पिलर त्यांच्या अंगावरती पडलेला होता, तर त्यांची सुटका त्यातनं कशी केली? बोल्ट कटर वगैरे द्वारे ते छोटे छोटे पार्ट कट करून त्यांना बाहेर जसं खेचता येईल तसं खेचून स्ट्रेचरवर घेऊन परत एक स्टेप बाय वरती त्यांना वरती काढलं दोघांना. किती वेळ लागला तिथं ते सगळं कटिंग करणं आणि ही सगळ्या प्रक्रियेला? प्रत्येक बोर्डला एक तास तरी लागला जवळपास, अर्धा पाऊण तास, 1 तासच्या जवळपास. 3 तास जवळपास त्या तिघांना काढण्यासाठी लागले. हां 3 तास गेले आमचे. पण आता हे सांगा की आता आम्ही बघतोय की श्वासोश्वास घ्यायला आत काहीच ऑक्सिजनच जात नव्हतं. मग अशा ह्याच्यात तुम्ही कसे काय हे सगळं कार्य केलं? या कामासाठी लेडला मी स्वतः होतो. NDRFची लोक होती, पूर्ण घामाघूम झालती. म्हणजे मी सांगू पण शकत नाही की तो माणूस कसा काढायचा खालनं. काय बोता बोलले काय म्हणजे श्वास तर घेता येत नव्हता, ऑक्सिजन नव्हतं. आमचं फायर टीमनं आमच्या बेस सीटची आम्हाला व्यवस्था केली होती, दिला होता. खाली बेस सीट घालून पण काम केले आम्ही. तर आता हे सगळे आत होते, पण ह्यांच्यावरती कुठलं संकट येऊ नये, ते त्यांच्या जीवाचाही प्रश्न होता. तर ते त्या अनुषंगाने तुम्ही काय काय पावलं बाहेरून उचलली? सर पहिलं तर आम्ही आमच्या ब्रेकर आणि कटरच्या साहाय्याने स्लॅब कट केला. त्यानंतर एक जणाला आतमध्ये पाडून पहिले पाहणी केली कुठं जाता येईल, कसं जाता येईल. त्यानंतर खाली जो कचऱ्यामधनं थोडा रोड तयार केला पहिला. म्हणजे अनिल वाघच पहिले उतरले होते, त्यांनी उतरून पहिला रोड बनवला त्या माणसांपर्यंत पोहोचायचा. नंतर त्यांना आम्ही अनाऊन्समेंट केली की बाबा तुम्ही असताना तुम्ही तर कुठं असताना त्याचा आवाज द्या आम्हाला. त्या आवाजाच्या दिशेने तसं आम्ही मार्ग करत गेलो. आणि वरनं बाकी आमचे मी व माझे सहकारी सर्व होते, डेंबळे सर, गायकवाड सर सोबत, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही की स्लॅब पाडणार नाही, स्लॅबला डिस्टर्ब होणार नाही, हे पूर्णपणे प्रिकॉशन घेऊन खाली कारवाई केली. सर 9 जणांचा जीव तर तुम्ही वाचला, परंतु तुमच्याही जवानांचा जीव वाचवणं तितकंच गरजेचं होतं. आत ऑक्सिजन नव्हता. काय काय खबरदारी घेतली? सर आता तसं बघितलं तर हे जे काय ऑपरेशन झालेलं आहे, हे ऑपरेशन करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी लीड करायचं, कुणी कमांड करायचं, आणि असा डिसिजन मेकर जो आहे तो आम्हाला खूप गरजेचा होता. आणि आमचे वैरागर सर जे आहेत यांनी योग्य डिसिजन घेतलं की आपल्याला याच स्पॉटला काम करायचं आहे. आणि आम्ही त्या स्पॉटला बरोबर काम केलं. आम्हाला त्या स्पॉटला काम करण्यासाठी अनिल वाघ यांनी आम्हाला सिग्नल दिले की मी लोकांचा आवाज इथं ऐकलेला आहे. आणि तसंही मी प्लॅन बघितला होता बिल्डिंगचा त्या फ्लोअरचा, की ज्या फ्लोअरवरती ती लोकं होती. तर त्यावेळेस जो काही डायनिंग होता तिथला, त्या कॅन्टीनमधला, तो तिथंच होता. त्यांना ऑक्सिजन कसं पुरवलं आपण? त्यांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी आम्ही BS8चा वापर केला. ऑक्सिजन सिलेंडर वगैरे होते. ट्रॉली माउंटेड BS सीट जे आहेत त्याद्वारे आपण त्यांना मास्क लावून ऑक्सिजन पुरवलं सर त्यांना. हो सर. आणि आतला जो विषारी वायू होता तो बाहेर काढण्याचा एक्झॉस्ट आपण लावला होता आपला व्हेंटिलेशनचा. असं कृत्रिम व्हेंटिलेशन तयार करून तर आतला जो विषारी वायू बाहेर घेत होतो आणि ऑक्सिजन आतमध्ये त्यांना देत होतो. रात्री 1 वाजेपर्यंत, म्हणजे रात्रीचे 11 तास, दुपारी 2 ते 1 वाजेपर्यंत हे झाला. आता तुम्ही सांगितलेला प्रसंग. सकाळी परत एकदा 9:30 वाजता तुम्ही आत गेलेला होता. त्यावेळेला काय नेमकं तिथं दिसलं आणि काय होतं? सकाळी 9:30 वाजता आम्ही या ठिकाणी पोहोचलो. एक डेड बॉडी बाहेर काढली. पण त्यानंतर जो डेड बॉडी पाहिली मी स्वतः डोळ्यांनी, त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. इतकं कॉलेप्स येतो की पूर्ण बिल्डिंगचा लोड त्या बॉडीवरती आहे. त्यासाठी आता त्यांना बाहेर काढण्यासाठी काय आव्हानं आतमध्ये आहेत? त्याला ते बिल्डिंग कंस्ट्रक्शनचे कटर असतात का वगैरे, ते पाहिजेत आपल्याला. ते कटर असले तर त्यांनी लगेच. आता आपण का काढू शकत नाही? काय अडचणी येतात ते मी सांगू शकतो. काय अडचणी येतात आता? सर आता कचरा ढासळते. पहिली गोष्ट, बिल्डिंगवर कचरा पडल्यामुळे बिल्डिंग खचली, तर पाठीमागनं खूप कचऱ्याचं प्रेशर आहे. तर त्या अडचणी मेन येत आहेत. आणि सर बिल्डिंगला जाण्यासाठी आपण फॉकलँडच्या साहाय्याने कचरा काढण्याचं काम चालू आहे. तिथनं रस्ता बनवते जेणेकरून आपल्याला सर्वाइव्ह करणं सोपं होईल. कारण की बिल्डिंगचा कचरा जसा खाली होईल, बिल्डिंगला डॅमेज पण कचऱ्यामुळे झालं, सपोर्ट पण कचऱ्यामुळेच आहे. हो, तर त्यामुळं जसा जसा कचरा हे होईल तसं तसं बिल्डिंगचं स्ट्रक्चर थोडं धसतं आहे खाली. त्याला स्टेबिलिटी देऊन कसं काम करता येईल ह्यानुसार चालू आहे. आणि फॉकलँड ब्रेकरच्या साहाय्याने थोडं तोडून आम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो सर. 24 तास उलटून गेलेत अनिल. आत्ताही तू कर्तव्यावरती आहेस. पुढं आणखी 8 जण अडकलेले आहेत असं सांगितलं जातं. काय नियोजन आहे पुढचं तुझं? आत्ताही तू परत एकदा आत जाणार आहेस? हो, जाऊ शकतो.
आतमध्ये जाऊन पाहणी करू शकतो, पण प्रॉब्लेम काय की आतमध्ये जाऊन काय उपयोग नाही. आतमध्ये गेलो आपण कसं काय झालं काय म्हणजे कचरा वगैरे सगळा तिथं वगैरे साठलेला आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, मी काय सांगू शकतो. पण आज समाधान आहे. 9 जणांना जीवदान दिलेलं आहे. हा वैयक्तिक आहे, मी समाधानी आयुष्यभर हे विसरू शकत नाही विसरू शकत. आज तुम्ही ज्या पद्धतीने आत गेलेला होता, ते सगळे अडकलेले होते, काय भावना आज येतात ज्यावेळेला ते लोक वाचलेले आहेत आपल्यामुळं? सर ते खूपच याच्यात अडकलेले होते. ते काढल्यावर जरा आम्हाला पण व्यवस्थित वाटलं, म्हणजे कधी समाधान वाटलं की याच्या पुढे पण आम्हाला विश्वास येईल की आम्ही पुढे पण असं काय करू शकतो असं. आणि आमची टीम पण आम्हाला खूप साथ दिली. जे आम्हाला पाहिजे होते इक्विपमेंट ते वरून लगेच आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचायचे आमचे सर आहेत. सर 9 जणांना पुनर्जन्म दिलाय तुमच्या जांबाज जवानांनी, अभिमान तर नक्कीच असेल. नक्कीच सर, आमच्या जवानांचा मला खूप अभिमान आहे आणि आमच्या जवानांनी म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांचे जीव वाचवले. ह्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदनही करतो व देव आम्हाला अशी शक्ती वारंवार देव असे भावना व्यक्त करतो सर. तर हा आहे पुंडलिक भुतापल्ले, अनिल वाघ, हे 2 जांबाज जवान यांना म्हणावं लागेल. देवासारखे ते या ठिकाणी आतमध्ये धावून गेले. 9 जणांचा त्यांनी जीव वाचवला. आणखी 2 जण होते, काय त्यांचे चेतन माने, अमोल चिपळूणकर, हे 4 जण होते जे देवासारखे या सगळ्यांसाठी धावून गेले आणि त्यांनी 9 जणांना यामध्ये जीवदान दिलं. या दोघांचं आणि त्या ज्या आत्ता दोघं इथं उपस्थित नाही आहेत त्या 4घांचंही या निमित्तानं आपण कौतुक करायला हवं, कारण आज हे त्या 9 जणांसाठी देव माणूसच ठरलेले आहेत. कॅमेरामन विजय राऊत, नाजी मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड.